सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड प्रभाग समितीच्या बैठकीत आज अतिक्रमण विभागावरून एकच गोंधळ उडालाय। बैठकीचं वातावरण चांगलेच तापलंय। बैठकीत अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत निलंबित करण्याची मागणी करण्यात आली। यामुळे सभागृहात एकच खळबळ माजली आहे। अतिक्रमण विभागाचे प्रभारी अधिकारी अमित पवार यांनी यावेळी निशाणा करण्यात आला। नगरसेवक शरद मोरे सर, नगरसेवक कैलास मुदलियार, नगरसेवक केशव पोरजे आणि नगरसेवक प्रशांत दिवे यांनी पवार यांच्यावर थेट आरोप केलाय। अतिक्रमण हटविण्याच्या कामात हलगर्जीपणा आणि पक्षपाती कारभार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। आरोपांची तीव्रता वाढल्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला। अखेर भर बैठकीतूनच अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित पवार यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। घरपट्टी वाढत होता तिथे सुद्धा तरी पैशाचा घोटाळा तुम्हाला त्याचे देखील पुरावे देऊ शकतो। ते लोक दुनिया म्हणले तर पुढच्या प्रभाग समितीच्या सभेत मी त्या लोकांना आणू शकतो। काम करायचं नाही, शेतकऱ्याला त्रास द्यायचा, शेतकऱ्यांच्या फाट्या उचलायच्या आणि शेतकऱ्यांकडे पुढे जाऊन ते पैसे घ्यायचे। मोरे सर जे बोलले त्याच्यात कुठलीच गोष्ट खोटी नाही। जिथं पैसे भेटल अधिकारी तिथंच काम करतात। या अधिकाऱ्याला जर वटणीवर आणलं नाही, त्यांच्या डोक्यात अजून ती हवा आहे की इथं प्रशासन नाही। 4 वर्ष आमचं राज्य होतं, त्यांच्या डोक्यात तेच आहे। त्याचं समोरचं उदाहरण दिली ते माहीत। आपण प्रभागाची ज्यावेळेस सभा काढली ही कुलकर्णी झाली, तुम्हाला कधी माहीत झाली? प्रभाग समितीची सभा आहे, ते किती दिवसापूर्वी कळलं तुम्हाला? हा, शनिवारी, बरोबर ना? म्हणजे माहीत का चालू नाही कोणाची? ही वेळ का आली आमच्यावरती? नाही का नाही पर्याय व्यवस्था नाही, चेक केलेच नाही तुम्ही। जर चेक केलं तर प्रत्येकाला हातात नाही गेली वेळ आली नसते। कुलकर्णी साहेब तुम्ही काहीतरी उत्तर देऊ नका। मी पण तुम्हाला कधी सांगितलंय यावेळेस मालाची विक्री करत असतो आणि तो आमच्या इथे माल विकतो, परंतु आपल्या अतिक्रमण विभागाने अतिशय निर्दयीपणे म्हणजे अतिशय क्रूर पद्धतीने काही शेतकरी बांधवांवर कारवाई केलेली आणि कारवाई पण अशी केलेली जो शेतकरी काढतो त्याचा भाजीपाला घेऊन येतो, तो भाजीपाला जप्त केलेलाच आहे, परंतु जप्त करून त्याचे काही काटे असतील, त्याचे काही इतर वस्तू असतील त्या जप्त करून त्याच्यावर नकारात्मक मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे। आणि जो शेतकरी जो भाजीपाला विक्रेता आहे तो अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना जर त्याचा दंड व्हावा म्हणून विनंती करत असेल आणि जर अधिकारी त्यांच्याकडून जर काही पैशांची मागणी करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। बऱ्याच अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे त्यांचा माल जप्त केल्यानंतर की पुढे जाऊन त्यांचा एखादा मध्यस्थी ठीक आहे तुम्ही इतके पैसे देऊन तुला माल सोडून देतो, त्यांचा माल सोडून द्यायचा आणि गरीब भाजी विक्रेत्याकडे पैसा नसेल तर तो त्याचा माल सोडायचा नाही, त्याचा माल जप्त करायचा आणि तुझा कोणाला सांगायचं कोण तुला नगरसेवक आहे, कोण लोकप्रतिनिधी आहे, कोणाकडे जायचं कोणाला सांग, काय करायचं ते बघून घे। अशा पद्धतीचे जर ते शेतकऱ्यांना उत्तरं देत असतील तर ते अतिशय चुकीचे आणि जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।